आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अभिरावजी आव्हाड साहेब, पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सुरेशरावजी आव्हाड साहेब, पार्थ विद्याप्रसारक मंडळ आपले 60 वर्ष पूर्ण करत आहे आणि हिरक महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी सर्वप्रथम पार्थ विद्याप्रसारक मंडळास हार्दिक शुभेच्छा. मामांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आणि समोर बसतानाच मी विचार करत होतो की आपलं नाव नक्की सांगितलं जाणार आहे आणि आपल्याला जाऊन 2-4 मिनिटं काहीतरी बोलावं लागणार आहे. म्हणजे जेव्हा परीक्षा असते त्यावेळेस विद्यार्थी परीक्षेचा विचार करत असतो, परंतु या व्यासपीठाकडे पाहिल्यानंतर घाबरायला झालं. कारण या व्यासपीठावरती संस्थेचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, 3-4-5 माजी प्राचार्य आहेत, 3-4 माजी मुख्याध्यापक आहेत, 3-4 आजी प्राचार्य आहेत, सब्जेक्ट एक्सपर्ट्स आहेत. म्हणजे पुन्हा नव्याने मी आता इंटरव्ह्यू द्यायला आलो का असं मला वाटायला लागलेलं आहे. परंतु आपल्या सगळ्यांच्यासाठी खरंच ही खूप आनंदाची बाब आहे की इतक्या वर्षानंतर, खरं तर माझ्यासाठी तर खूपच जास्त आनंदाची बाब आहे. ती आनंदाची बाब अशी की ज्या महाविद्यालयाचा मी विद्यार्थी होतो त्याच महाविद्यालयामध्ये पुन्हा एकदा मला नव्याने काम करण्याची संधी मिळाली. ज्या संस्था चालकांच्या बरोबर, त्यांच्या मुलांच्या बरोबर जे आता अध्यक्ष आहेत एकत्र राहिलो, खेळलो, त्यांच्याबरोबरच काम करण्याची संधी मिळाली आणि आपल्याच गावामध्ये काम करण्याची संधी मिळाली. हा असा एक दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतो तो माझ्या बाबतीमध्ये जुळून आलेला आहे. त्यामुळे माझं जे इथलं जे कालावधी होता तो खूप खूप छान, खूप मस्त गेला होता. परंतु मी या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांचं मनापासून आभार मानेन. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सीने में धडकता जो हिस्सा आहे सारा उसी का ही तो किस्सा आहे. आपल्या सगळ्यांच्या या छातीमध्ये डाव्या बाजूला एक छोटंसं धडधड धडधड करणारे जे आहे सगळी गोष्ट तिथंच असते. कारण स्मृतींना विनाशाचा शाप नसतो. या इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनी की ज्यांचे सत्कार झालेले आहेत, या सगळ्यांनीच आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्ष इथे दिली. मग ती 30 वर्ष असतील, 35 वर्ष असतील. आणि उमेदीच्या काळामध्ये सगळ्यांनाच असं वाटत असतं, मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल, की आपल्याकडून काहीतरी वेगळं घडलं पाहिजे, आपण काहीतरी वेगळं समाजाला दिलं पाहिजे. आणि आपण सगळेजण भाग्यवान यासाठी आहोत की आपण खूपच पवित्र क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. की इथे आता सांगता येणार नाही असं नक्की, परंतु प्रत्येक शिक्षकाचा, शिक्षिकेचा विद्यार्थ्यांवरती, विद्यार्थिनीवरती काही ना काही प्रभाव हा असतोच आणि त्याचे रिटर्न्स, त्याची फळं आपल्याला सगळ्यांना खूप चांगले मिळाले. आज माझे गुरु वामन सरांच्याकडे जर पाहिलं तर कुणी म्हणणार नाही की 86 वर्षांचं त्यांचं वय, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आधी त्यांच्यात बाजूला माझे गुरु दुसरे बसलेले आगाव सर, कोण म्हणेल 85 आहेत म्हणून ते, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तिसरे माझे गुरु इथं याचे जमाले सर बसलेले आहेत, कोण म्हणेल का ते, मी ते त्यांना मगाशी म्हणालो, अहो तुम्ही काय करता, कुठे ताजमहल हॉटेलच्या ब्युटी पार्लरमध्ये वगैरे जाता का, काय भारी झाले तुम्ही म्हणून, कसला फिटनेस मेंटेन केला, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या. आणि हा सगळा योग ज्यांनी घडून आणला म्हणजे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अभिरावजी आव्हाड साहेब, टाळ्यांमध्ये जोर नाहीये, जरा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे, त्यांच्यासाठी जोर झाला. आणि शेवटी उरले आपले प्राचार्य साहेब ज्यांनी हे सगळं घडून आणलं, त्यांचे सगळे सहकारी, पण त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुमचा फार वेळ घेणार नाहीये, पण 2 मिनिटं बोललं चालेल का? श्रीतलू जैन विद्यालयामध्ये ऍडमिशन होतं, तिथे वर्गामध्ये कधीच हजर नसायचो, कुठे तर कायम जनता महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती. आणि संध्याकाळी जमाले सर, आगाव सर, वामन सर ग्राउंडवर यायच्या आधी नेट बांधायला आम्ही सगळ्याच्या आधी हजर. यांना तर किती दिवस लक्षातच नाही आलं का श्रीतलू जैन विद्यालयाचा विद्यार्थी म्हणून. 11वी सायन्स केलं, मला किती मार्क मिळाले ते सांगत नाही, पण लक्षात आलं की ही आपली कुवत नाही. घरी कोणाला विचारलं नाही, परस्पर दाखला काढला आणि सरळ 12वी कॉमर्सला ऍडमिशन घेतलं. घरच्यांना वाटायचं का आधी 10 वाजता शाळेमध्ये जायचं आणि 5 वाजता यायचं, आता सकाळी 8ला जातो, 12 वाजताच घरी येतो. आणि इथे ऍडमिशन घेतल्यानंतर यांना माहिती झालं, अरे तुझं इथं ऍडमिशन नव्हतं का, तुझं तिकडे ऍडमिशन होतं का, मग तू इथं कसं काय रोज आमच्यात घ्यायला यायचा. म्हटलं नाही, आता मी इकडे 12वी कॉमर्सला आलो. 12वी कॉमर्सला आलो. 11वीचं माझ्याकडे काही प्रिपरेशन नव्हतं, पण इंग्रजी चांगलं होतं, अकाउंटन्सी आधी बेरीज वजाबाकी सगळं चांगलं होतं एकदम, टायपिंगही झालेलं होतं. आणि मग आगाव मला हसायला यायचं की आगाव सर
जेव्हा आम्हाला चॅप्टर शिकवायचे तुम्ही एवढं लवकर ते अकाउंटन्सी ग्रास्पिंग केलं त्याचं, आणि इतकं फाट झालं की वर्गामध्ये पहिला नंबर. 12वी कॉमर्सला अकाउंट या विषयामध्ये पण माझा पहिला नंबर, FY SY पर्यंत अकाउंटन्सीला वर्गामध्ये पहिला नंबर. आणि मग आगाव सर 12वीला आल्यानंतर वर्गामध्ये म्हणायचे, बघा हा 11वीला नसताना मुलगा 12वी कॉमर्सला ऍडमिशन घेतले, 11वी सायन्सला होता आणि अकाउंटन्सीमध्ये एकदम टॉप झाला म्हणे. सायन्सची मुलं हुशारच असतात म्हणे बघा. आता मी त्यांना काय सांगणार की मला 11, पण इकडे आल्यामुळे माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. इथे मला या सगळ्यांच्या गुरुवारांच्या हाताखाली खूप खेळण्याची संधी मिळाली. माझं स्पोर्ट्समध्ये करिअर डेव्हलप झालं. नगरला M.Com केलं, स्पोर्ट्समध्ये करिअर डेव्हलप झालं. ऑल इंडिया लेवलला 5 वेळेस जाऊन खेळून आलो. महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली. दिल्लीला जाऊन आलो. सगळा भारत फुकट सरकारच्या पैशाने फिरला, विद्यापीठाच्या पैशाने फिरला. परंतु ती जी माझ्या आयुष्यातला एक जो टर्निंग पॉईंट होता, तो जो निर्णय होता की जर मी सायन्सला चिकटून राहिलो असतो तर आज इथे तुमच्या समोर उभा राहून बोललो नसतो. तो निर्णय मी माझ्या मनानेच घेतला. 12वी कॉमर्सला आलो आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, माझा जो सन्मान केला त्याबद्दल आपला आभारी आहे. ज्यांना कुणाला इथे येऊन परत आता बोलायचं त्यांनी लक्षात ठेवावं. 4-5 प्राचार्य, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी हे सगळे व्यासपीठावरती आहेत. आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो पारगावकर अरविंद सर यांना की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. हो. आधीच माफी मागतो का पायाच्या अडचणीवर बसून बोलतो मी. आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अभयराव, उपाध्यक्ष मान्य सुरेशराव, व्यासपीठावरील सन्माननीय आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यालयाचे मुख्याध्यापक, संस्थेचे इतर पदाधिकारी, सर्व आम्ही निवृत्त कर्मचारी पुन्हा जे भेटलेलो आहोत, असे सगळे उपस्थित असलेले आणि सध्या कार्यरत असलेले सगळे शिक्षक बंधू भगिनींनो, आज मामांची 104वी जयंती आहे. असा पर्व अतिशय स्तुत्य असा उपक्रम संस्थेने हाती घेतलेला आहे आणि मामांच्या निमित्तानं आमचा सत्कार झाला हे आम्हाला आमचं भाग्य वाटतं. मामांच्या आठवणीला थोडासा जर उजाळा द्यायचा ठरला, कारण मला वाटतं बहुतेक जुने आता निवृत्त झालेल्याला मामांचा संपर्क आहे, पण नवीनला थोडासा कमी असेल किंवा काहीचा नसेल. भालगावला माझी 8 वर्षाची पक्की नोकरी सोडून मी इकडे आलो. पूर्ण अनुदानित पूर्ण पगारावरची नोकरी 8 वर्ष झालेली सोडताना त्यावेळेला मामांची पहिली बैठक झाली. का सोडता वगैरे सगळं समजलं आणि ते म्हणले या हजर हो. पण माझ्या पुढे प्रश्न होता की पक्की नोकरी सोडून आता पुन्हा कसं काय. पण अनेक जण मला असे भेटले की ते म्हणायचे बाबूजी म्हणले ना मग तुम्ही काय काळजी करा, मग बिनधास्त करा. ही जी गोष्ट होती, हा जो पारदर्शकपणा होता त्यांच्या चरित्राला, तो अतिशय भावणारा होता की आत बाहेर काय नव्हतं. जे करायचं ते समोर. मी आलो, ज्याला बोलत होतो ते म्हणजे पहिली संस्था का सोडली तुम्ही म्हणलं माझ्या आरोग्याची अडचण आहे, तिथं मला तिथं काही सुविधा नाही म्हणून यायची. ते म्हणजे नाही भांडणं झाले असेल काही. योगाने बालगावचे राजाभाऊ केडकर आणि नाना केडकर हे तिथं बसलेले होते. म्हणलं यांना विचारा माझी काय अडचण आहे. ते म्हणला बाबूजी खरंच त्यांची अडचण आहे, तुमच्याकडे जागा असेल तर घ्या. मामांचा दुसरा गुण म्हणजे वाचनाची प्रचंड आवड, प्रचंड वाचन प्रिय. आणि जे वाचतात त्यांच्या बरोबर त्यांचं जमायचं. आगवण सरचं त्यांचं जे जास्त जमायचं त्याचं मुख्य धागा वाचन होता. माझाही नंतर थोडं थोडं जमायला लागलं, त्याचा धागा तो वाचन होता. आणि विश्वास कुणावर टाकायचा कसा टाकायचे काय मामाच्या लक्षात असेल. थोडस सुरुवातीच्या आम्हीच्या स्टाफपैकी की आम्ही सगळ्यांनी मिळून
थोडासा गैरफायदा त्यांच्या प्रेमाचा घेतला का काय असं मला वाटतं. समोर एखादा माणूस चुकतोय असं दिसत असलं तरी ते तोंडावर म्हणले तरी त्याच्यावर कधी कार्यवाही झाली नाही. त्याची खरी चूक झाली, पण प्रत्येकावर प्रेम असल्यामुळे कधी गडबड कोणालाही काही त्रास दिला असं घडलं. माझ्या वैयक्तिक बाबतीत मी मामा असताना आजपर्यंत कधीही कुठल्याही कामाला संस्थेने म्हणून सांगितले आणि माझा सततच सन्मान केलेला आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. या दृष्टीने जेव्हा आपण पाहतो स्नेह मेळावा किंवा गेट टुगेदर असल्यासारखंच आपलं झालं. आपला जो परिवार आहे, आव्हाड परिवाराचा हा भागच आहे जवळ आपण सगळे, आणि तेवढी आत्मीयता संस्था चालकांनी आपल्यामध्ये आहे. अतिशय साधेपणाने ही संस्था मार्गक्रमण करते. कुठेही मोठेपणाचा आव नसतो किंवा कुणाच्या वैयक्तिक कामात त्याच्यात इतकं आपुलकीने भाग घेतला जातो. किती पण भावणारी गोष्ट असते. सुरुवातीला गावामध्ये शाळा असताना आम्ही अतिशय बिकट परिस्थितीत काम करत होतो, पण जिद्दीने काम करत होतो की मुलं मिळवायचे तर आणायचे, त्यांना काय सुविधा द्यायच्या द्यायच्या पण करायचं. आणि या सगळ्याचं खरं म्हणजे कसं तरी आतून वाईट वाटत असायचं. अध्यक्षांना पण वाटलं, आम्हालाही वाटलं की काहीतरी बदल करू. आणि मग 7 साली आपण पाहतो की सेमी इंग्लिश विवेकानंद नाव बदललं, सेमी इंग्लिश काढलं आणि स्पर्धेमध्ये आपण चांगलं वरच्या पातळीवर जाऊन बसलो. ही गोष्ट चांगली घडली आपल्या काळामध्ये. अध्यक्षांचा त्याला पूर्ण पाठिंबा असल्यामुळे आपण ते करू शकतो. प्रत्येकाने आता पण पाहतो की नंतर खूपच सगळे बदल झालेले आहेत. इमारतीमध्ये झाले, परिसरामध्ये झाले, बाहेरचे सगळे लोक कौतुक करायला लागले. पण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये इतकं काही उत्तुंग भरारी झाली. विशेषतः क्रीडा क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर आता बरोबर 800 वगैरे लोकांनी सरकारी नोकऱ्या किंवा पोलिसांच्या नोकऱ्या, म्हणजे ही एक न होतो न भविष्यात इतके कुठं साधारणतः घडत असणार नाही. याचं कारणच मामांनाही सुरुवातीला जे वाटलं होतं की ग्रामीण भागात संधी मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या मुलांना संधी मिळाली पाहिजे, आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करण्याचं खरोखर आपण पाहतो. काही मोठे अधिकारी झाले असते, पण सामान्य नोकरी लागणारे खूप लोक आहेत. पोलीस भरपूर आपल्या संस्थेतून झाले. केंद्र पातळीपर्यंत आपल्या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग झालेला आहे. आणि म्हणून आपण पाहतोय जेवढं जास्तीत जास्त चांगलं करण्याचं, विचारून करण्याचं, दुसरीकडलं जाऊन बघून येऊन करण्याचं काम आपण संस्थेमध्ये केलंय. आणि संस्था आज त्या अर्थाने भरभराटीला आली. आज सर्वांनी इथे एकत्र येऊन येण्याचा आपल्याला जो आनंद मिळवून दिला त्याबद्दल संस्थेचे मी खूप आभार आहे. आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द. धन्यवाद सर. यानंतर पुंदे शिला बाप्पा साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. आज पार्थ विद्याप्रसारक मंडळामध्ये खऱ्या अर्थाने आज कौतुकास्पद असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 31 मार्च हा दिवस म्हटलं की आम्ही जोपर्यंत मामा होते तोपर्यंत आम्हाला तो आनंदाचा क्षण वाटायचा. कधी त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा द्यायचो. त्यावेळेस फोनची सुविधाही नव्हती, पण असं छोटेसे का होईना कार्यक्रमाला त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा आम्हाला वाढदिवसानिमित्त देता आल्या. आणि आज त्यांच्या 104व्या जयंतीनिमित्त आम्हा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा हा सन्मान सोहळा महाविद्यालयाने, संस्था चालकांनी, अध्यक्ष उपाध्यक्षांनी हा इथं आयोजित केला. खऱ्या अर्थानं मामांचा हा आजचा हा पावन स्मृतीचा हा क्षण सर्वांना अनुभवता आलेला आहे. आज व्यासपीठावर बसलेले संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अभयराव आव्हाड साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय सुरेशराव आव्हाड साहेब, कॉलेजचे प्राचार्य चौरे सर,
विद्यालयाचे प्राचार्य मेढे सर, सर्व माझे माजी मुख्याध्यापक, प्राचार्य, आज विशेष म्हणजे सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की संस्थेला जवळजवळ 60 वर्ष पूर्ण होऊन हीरक महोत्सव साजरा होतोय. या 60 वर्षाच्या काळामध्ये संस्थेमध्ये काम करणारे असंख्य आज कर्मचारी आज स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे आहेत. हे खरंच श्रेय या संस्थेला जातं. आपण आज या पवित्र क्षेत्रामध्ये काम करतो, पवित्र राहून काम करतो आणि तशी मला या संस्थेमध्ये काम करण्याची संधी स्वर्गीय कैलासवासी मामा उर्फ बाबूजी आव्हाळे यांच्यामुळे मला इथे मिळाली. मामा हे माझ्या वडिलांचे मित्र होते आणि मित्रांची मुलगी ही माझी मुलगी असे मानून त्यांनी मला इथं काम करण्याची संधी दिली. ती जवळजवळ 34 वर्ष 10 महिने मी या संस्थेमध्ये काम केलं. काम करताना कुठल्याही प्रकारचा त्रास खऱ्या अर्थानं मला इथे झालेला नाही. आज असंख्य आपण संस्था पाहतो, संस्था चालकांचाही त्रास पाहतो, पण मी स्वतःला अभिमान मला सांगावासा वाटतो की या संस्थेमध्ये काम करायचं आणि कामाचं सोनं, संधीचं सोनं करायचं हे खरंच पवित्र क्षेत्र, हे शिक्षण क्षेत्र आहे आणि ते ज्यांना ज्यांना लाभलेलं आहे त्यांनी ते खरंच करून दाखवलं पाहिजे आणि ते दाखवण्याचं काम या ठिकाणी मी सुद्धा केलेलं आहे. स्वतःला झोकून द्यायचं, त्या कामाचा मोबदला परमेश्वराने पगाराच्या रूपात आपल्याला मिळतच होता. तो पगार म्हणजे आपल्यासाठी खूप मोठी किंमत होती. त्या किमतीच्या प्रमाणात आपण ते काम केलं पाहिजे. एक विचार तेवढाच, जादाची अपेक्षा नव्हती. इतर कधी कोणत्या स्रोताचाही आपण कधी मार्ग शोधला नाही. नोकरीचा येणारा पगार हाच मोठा पगार होता आणि त्याच्यामध्ये मी स्वतः समाधानी होते. अशा प्रकारची जवळजवळ 34 वर्ष 11 महिने मी निष्कलंकपणे, निष्पापपणे या संस्थेमध्ये मला सेवा करता आली आणि ही सेवा करताना मला कुठल्याही प्रकारची संस्था चालकांकडून, कोणत्याही पदाधिकाऱ्याकडून मला कधी त्रास झाला नाही, याचा मला अभिमान वाटतो. आणि म्हणून माझा हा सन्मान या ठिकाणी या हीरक महोत्सवानिमित्त, मामांच्या जयंतीनिमित्त जो ठेवला त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानते. आणि भविष्यामध्ये माणसाने सकारात्मक दृष्टीने विचार करावा या दृष्टीने मी असं म्हणते की हे जसं हीरक महोत्सव आपण पाहिलं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी, तसंच अमृत महोत्सव सुद्धा पाहावं आणि त्या निमित्ताने सुद्धा या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा सन्मान करावा असं संस्था चालकांना मी विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर प्राध्यापक नाथा मोहिते यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं, आपल्याला थोडंसं बोलायचंय. पहिल्यांदा मामांना अभिवंदन करून म्हणतो की सरळ झालेलं आहे. फक्त एकच मिनटं फक्त बोलणार आहे मी. तर सर्व जे रिटायर झालेले यांच्यासाठी जेवढं आहे तेवढं जे प्रत्यक्ष आता काम करतात त्यांनी सांगतो की रिटायरमेंट नंतर आपल्याला अभिमान वाटेल असंच काम करावं अशी विनंती करतो. थांबतो. यानंतर जाधव मॅडम यांना मी विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. ज्यांची शतकोत्तर जयंती आपण येथे साजरी करत आहोत, त्यानिमित्ताने हा जो एक प्रेमळ असा आपण सहसंवाद कार्यक्रम आपण येथे आयोजित केलेला आहे. असे आदरणीय
मामा यांच्या या जयंती औचित्याने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करते. आणि त्याचबरोबर ज्यांनी मला मुलीची माया दिली, प्रेम दिलं, अशा मामांसोबतच असणाऱ्या आदरणीय अक्का उर्फ मावशी यांची मला प्रकर्षाने आठवण होते आहे. त्या दोघांनाही मी विनम्र असं वंदन करते. आज हा जो कार्यक्रम इथे संपन्न होत आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भारत विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आमचे दादा अभयराव आव्हाड, त्याचबरोबर सदैव आमच्या सोबत राहून आपला कुठेही मोठेपणा न जाणवू देणारे असे संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय सुरेशरावजी आव्हाड, आमच्या सोबत आम्हाला बरोबर राहून आम्हाला सतत पुढे प्रेरणा देणारे, शक्ती देणारे असे आदरणीय प्राचार्य डॉक्टर ढाकणे साहेब, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आम्हाला उभं करू पाहणारे आणि शिकवणारे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय आघाव सर, जमाले सर, वामन सर, सर्वांचाच नामोल्लेख आपल्या सर्वांच्या वेळेअभावी मी करत नाही, परंतु सर्वांविषयीच मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि माझे मनोगत कानडे सरांनी 2 शब्दचं बंधन घातलेलं आहे, सांगता येत नाही कारण भावनेला आवर हा घालता येत नसतो, बेल वाजवली तरी चालेल. बंधू भगिनींनो, विशेषतः जे नवीन आमचे सहकारी बंधू भगिनी आहे आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत, त्यांना मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं. मला असं वाटतं की सामान्य हे आपल्या अवतीभोवतीचा विचार करत असतात, आपल्या समोरचा विचार करत असतात, तर अतिसामान्य हे अतिदूरचा विचार करत असतात. आणि अतिदूरचा विचार करत असतानाच मात्र सामान्यांची मान सतत उंचावत कशी राहील याचा देखील विचार करून त्या पद्धतीचं कार्य करत असतात. आदरणीय मामा हे असंच असामान्य व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून त्यांनी आपला तालुका हा कसा ओळखला जातो याच्याकडे लक्ष दिलं नाही. आपला तालुका हा सर्वांची मान उंचावून कसा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये झळकेल याचा विचार त्यांनी केला. आणि ऊसतोड कामगारांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या या म्हणजे दगडधोंड्याच्या अशा या माळरानावर ही भारत विद्या प्रसारक संस्था उभी केली. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ही संस्था ऊसतोड कामगारांचा तालुका म्हणून ही ओळख मागे टाकून IAS अधिकाऱ्यांची, IPS अधिकाऱ्यांची आणि त्या मार्गावर असणाऱ्या अनेक विद्यार्थी अशा ह्या मित्रमैत्रिणींची असा म्हणजे हा तालुका आज ओळख मिळवून आहे. ही जबाबदारी मला वाटतं आत्ताच्या विद्यार्थिनींवर आहे की ही परंपरा तुम्हाला चालू ठेवायची आहे. कारण तरच या अशा प्रकारचे जे काही जयंती कार्यक्रम हे खऱ्या अर्थाने सुफल होतील, म्हणजे अशा प्रकार असं मला वाटतं. आणखीन दुसरं असं सांगावं असं वाटतं की आपण जागतिकीकरणाचा काळ देखील मागे टाकलेला आहे. आता डिजिटल युग, AI युग असं बरंच काही घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. आणि या युगामध्ये असं म्हटलं जातं, प्रसिद्ध दलाई लामांचं वाक्य सर्वांना माहीत असेल, त्यांनीच असं म्हटलेलं आहे आपल्या एका कवितेमध्ये की जग आता खूप जवळ येत चाललेलं आहे. जग आता खूप जवळ येत चाललेलं आहे. माणसं भौतिक दृष्टीने म्हणजे उंची वगैरे म्हणून आपण त्याने छोटे झाले असले तरी इमारती खूप उंच झालेल्या आहेत. आणि त्याचसोबत त्यांनी आपल्याला वास्तवाची जाणीव करून दिलेली आहे की माणसं जग जरी जवळ येत चाललेलं असलं आणि इमारती उंच होत चालल्या असल्या तरी माणसं मनाने खुची होत चालली आणि माणसं माणसांपासून दूर चाललेली आहे. आणि म्हणूनच साने गुरुजींचा खरा तो एकची धर्म हेही मागे पडलेला आहे. आणि आता नवीन प्रार्थना आपल्याला करावी लागते आहे, माणसाने माणसाशी माणसासम वागणं. कारण ही जाणीव करून देण्याची म्हणजे आज अशी वास्तव परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. परंतु मला असं वाटतं की हा पाथर्डी तालुका आणि पाथर्डी तालुक्यामधील बाबूजींची ज्यांना जन्म दिला, ज्यांना शिकवलं, ज्यांना उभं केलं, ज्यांना घडवलं ते अभयराव आव्हाड असतील, सुरेशरावजी आव्हाड असतील किंवा आपण सर्वच त्यांचे अपत्य असू, आपल्याला ही परंपरा मात्र वेगळ्या वाटेने न्यायची आहे किंवा आपल्यावरती जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि त्या एकाच भावनेने मी खरं तर आज इथं उपस्थित राहिलेले आहे. कारण असं सगळं वास्तव संभवताली असताना देखील आपला सर्व रयत आपल्या सर्व म्हणजे या सहकारी सेवकांचा हा एक अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे की ही परंपरा माणसाने माणसापासून दूर जाण्याचं वास्तव असताना माणसाने माणसाशी जोडून राहण्याची परंपरा
अभयरावजी आव्हाड आणि सुरेशरावजी आव्हाड हे अजिबात विसरलेले नाही. आणि म्हणूनच संस्थेचा हीरक महोत्सव साजरा करत असताना अशा सर्व मागच्या आपल्या परिवारातील सर्व जणांना त्यांनी एकत्रित करण्याचं, या निमित्ताने परत एकदा कुठेतरी विरू लागलेला धागा परत एकदा घट्ट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मला वाटतं ही आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे, परंतु त्याचबरोबर तेवढीच जबाबदारीची देखील गोष्ट आहे. ही जबाबदारी अशीच मनात जपून ठेवूया. बरंच बोलायचं आहे मी सांगितलंय, परंतु कानडे सर म्हणतील संधी दिली तर याचं सोनं करण्याऐवजी यांनी काय चालवलंय. आणि म्हणून मी फारसं पुढे बोलत नाही. भावना दाटलेल्या आहेतच, या भावनांना इथंच आवर घालते. आपल्या सर्वांच्याही मनामध्ये कदाचित अशाच भावना असतील. या भावना आपण अशाच जपून ठेवूया, कारण हा खूप मोठा असा ठेवा आहे की जो कशाने आपल्याला विकत मिळणार नाही किंवा कशाने आपल्याला मिळणार नाही. तो आपणच जपायचा आहे आणि आपणच वाढवायचा आहे. आपणच तो जपूया, आपणच वाढवूया. आणि या आपल्या या सगळ्या परिवाराला एकत्र करण्याबद्दल मी पाक विद्याप्रसारक संस्थेचे सर्व घटक आदरणीय अभयरावजी आव्हाड, सुरेशरावजी आव्हाड, बाकी सर्व सहकारी या सर्वांविषयीचीच कृतज्ञता व्यक्त करते. ज्या बाबूजींच्या मुळे खरं तर माझ्यासारखी एक मुलगी मी म्हणेल की जीव प्रदेश माहीत नसताना आणि माझ्या सर्व नातेवाईकांच्या तोंडी दुष्काळी ऊसतोड कामगारांचा म्हणजे तालुका अशी ओळख आणि त्यांच्या तोंडीत असा उल्लेख असणाऱ्या अशा काहीशा मी म्हणेल सदन भागातून इथं या भागामध्ये येऊन नुसती रमलेली नाही तर एक वेगळी नाळ मला जोडता आली किंवा माझ्याशी अनेकांनी जोडून घेतली. ते भाग्य मला लाभलं. त्या सर्वांविषयीचीच मी कृतज्ञता व्यक्त करते आणि सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सगळ्या जुन्या आमच्या बीएससीच्या विद्यार्थ्यांना सांगतो ते विद्यमान प्राचार्य आहेत, कोपरगावला आहेत, रयत शिक्षण संस्थेत काम करतात. आपल्याकडे त्यांनी खूप वेळ काम केलंय. कानड्याचं करून गाऊन जाते मधून त्यांची ओळख जरा करून देत चालला, थोडं गोंधळ होतोय. मॅडम प्रभारी प्राचार्य होत्या, आता प्रभारी प्राचार्य नवीन आलेले आहेत, त्याच्यामुळे ठीक आहे. यानंतर मी विनंती करतो प्राध्यापक वामन आरटी यांना, जे आपल्या महाविद्यालयाचे माजी शारीरिक शिक्षक संचालक होते आणि ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आव्हाड साहेब, उपाध्यक्ष सुरेशरावजी आव्हाड आणि आमच्या काळातले जे प्राध्यापक होते जमाले सर, आगाव सर आणि बोरोले सर, एवढेच तिने आहेत मला वाटतं. आणि या ठिकाणी खूप प्राचार्य लोक जमलेले आहेत. माझी फार ओळख नाही, कारण 26 वर्षे मी चाललेलो नाही. रिटायर होऊन मला 26 वर्ष झाले, त्यामुळे काही संबंध राहिला नव्हता. अचानक आमंत्रण पत्र मिळालं, निरोप मिळाला, खूप समाधान वाटलं की या संस्थेत मला जायचं. त्याचं कारणच असं होतं, या संस्थेची स्थापना 66 झालेली मला माहिती. फक्त पहिले 2 वर्ष या ठिकाणी आबासाहेब जोंधळे एखादी प्राचार्य होते आणि त्याच्यानंतर कुलकर्णी म्हणून प्राचार्य आले आम्हाला. ते 2 वर्ष झाल्यानंतर आमचे खास प्राचार्य होते एक बबनरावजी पालवे, त्यांनी मात्र 20 वर्ष कारभार पाहिला आणि त्यांच्या हाताखाली काम करण्यास संधी मिळाली. गावात कॉलेज भरत होतं, एक दवाखाना होता आहे आणि दवाखान्यामध्ये ऑफिस होते, काही वर्ग भरायचे, समोर म्युनिसिपल ग्रामपंचायतीच्या शाळा होत्या आणि शेतकी निवास होतं, त्या ठिकाणी वर्ग भरायचे. अतिशय क्षुल्लक. आणि आम्ही 9-10 प्राध्यापक होतो त्यावेळेस त्यांनी घेतल्याने. पहिला स्टाफ गेला होता 66-68चा आणि दुसरा स्टाफ आला होता. कुलकर्णी प्राचार्य होते आणि अतिशय शिस्तबद्धकडे त्यांनी एक शिस्त लावून दिली होती. ते गेल्यानंतर बी.ओ. पालवेने हा कारभार सांभाळला आणि त्याच्यानंतर हा इमारतीचं उद्घाटन झालं. त्या इमारती पाहिल्यानंतर इतका भान वाटायला लागला का अशा ठिकाणी आम्हाला नाही सर्वच करता येईल म्हणजे, कारण त्यावेळेस एकच इमारत होती दगडी एवढी, बाकी एक लायब्ररी होती, तेवढे शाळा होती. परंतु काम करताना आता जो उत्साह वाटतं, मला खूप इच्छा होती सुरेश की कॉलेजमध्ये येऊन मला भेटायचे, परंतु काय आलं नाही. मला असं वाटलं की मला कोणी तुम्हाला फोन केला नाही, कोणी बोलवलं नाही, म्हणून असं वाटायचं जाऊच नाही. परंतु ज्यावेळेस तुमचा फोन आला किंवा मला पत्र मिळालं, खूप आयुमन वाटलं का आता मात्र जायचं आणि सगळं बोलायचं. मी या ठिकाणी 68 ते 98 30 वर्ष सलग नोकरी केली. आमच्याकडे 14 ते 15 स्टाफ होता फक्त, म्हणजे सिनियर कॉलेजचा, पण एक दिलाने राहिलेला आहे.
तुम्हाला वाटेल तुम्हाला, म्हणजे संध्याकाळी आम्ही एकत्र फिरायला असं तर 100% लोक हजर असायचे. जर कोणी आला नाही तर त्याला निरोप द्यायचा की तू आज का आला नाही. गावामध्ये कोणाची कॉन्टॅक्ट नाही, फक्त संस्था आणि घर एवढंच समजायचं. त्यामुळे एक इम्प्रेशन पडलं होतं या गावामध्ये तर हे लोक काहीतरी वेगळे आहेत, प्राध्यापक आहेत. आणि मी त्यातल्या ते NCC ऑफिसर. ज्यावेळेस मी 3 स्टार लावून एका सायकलवर जाऊन यायचं, सगळे लोक पाहायचे कोणी होय 3 स्टार लावलेलं म्हणजे. परंतु त्यावेळेस माझ्या एक रिस्पेक्ट माझ्याकडे पाहायला जायचं म्हणजे काही काय होईना. आणि त्यामुळं एक तर NCC आणि स्पोर्ट्समध्ये अतिशय ग्रामीण मुलं होते त्या ठिकाणी. इतके ग्रामीण होते का खरोखर त्यांना काही स्पोर्ट्सचं काहीही माहीत नव्हतं होते. ज्यावेळेस मी टेबल टेनिसचा टेबल आणला त्यावेळेस हे काय खेळायचं असा प्रश्न पडला. चेस मी सुरू केला, चेस माहीत नाही. बास्केटबॉल सुरू केला, बास्केटबॉल नाही. ॲथलेटिक्स ट्रॅकचा मला अभिमानाने सांगूसं वाटतं या ठिकाणी 400 मीटरचा जो ट्रॅक केलेला आहे तो ऑलिम्पिक दर्जाचा आहे. विशेष म्हणजे कारण एवढा मोठा ट्रॅक करणं आणि मला बाबूजींचं एवढं प्रोत्साहन असायचं, विवो पालवेंचं एवढं प्रोत्साहन असायचं तर तुम्ही करा सर. त्यावेळेस मला जंबाले सर हे पालवे सर विक्रमराव होते त्यावेळेस त्यांच्या फार मदत झाली. मला डॉक्टर खेडकर आणि सुभाष घोडके आम्हाला मुद्दाम त्यांचं नाव घेऊशी वाटतं, त्यांनी मला अतिशय मदत केली हा ट्रॅक तयार करण्याकरता. ह्या तालुक्यातून आम्ही ट्रॅक्टर मागवले, जेवढे ट्रॅक्टर होते खडी वाहण्यासाठी, दगड वाहण्यासाठी आणि मोठं नळी होतं, घडी वगैरे होत्या, सगळे भरून घेतल्या, लेवल केलं आणि तो ट्रॅक तयार केला. म्हणजे खूप लोकांनी मिळत. कॉलेजला सांगितलं त्यावेळेस पैसे नव्हते, ही इमारत बांधली त्यावेळेस परिस्थिती काय होती सहसा माहीत नाही. आमच्या नावावर 20-20 हजार रुपये कर्ज काढलं होतं अर्बन बँकेचं. 10 आणि 2 लाखात ती इमारत सुरू केली होती. काही ग्रँट मिळाल्या होत्या, काही डोनेशन मिळलं होतं आणि त्याच्यावर परिस्थिती फार नाजूक होती. त्यावेळेस आम्हाला जे पगार व्हायचा मंथली पगार मिळत नव्हता. आम्हाला म्हणायचं आम्ही काहीतरी साधाने हातवर कधी 2-4 महिन्यांनी काहीतरी पगार मिळायचा आवडत. त्यावेळेस ग्रँटेबल गव्हर्नमेंटची येत नसायची मुळात. म्हणजे नंतर ते गव्हर्नमेंट ताब्यात घेतलं, सगळं केल्यानंतर रेग्युलर पगार सुरू झाला. अशा परिस्थितीत आमचे जीवन गेलेलं आहे. त्यामुळं आणि त्यावेळेस हा परिणाम होता, कसलाही इथं बॉसिंग नव्हतं. बॉसिंग हा प्रकार नव्हताच मुळात. म्हणजे या ठिकाणी मी आलो होतो तोच मध्ये मी रेसिडेन्सी हायस्कूलमध्ये टीचर म्हणून होतो. बाबूजी आव्हाड तेव्हापासून माझ्या ओळखीचे उपाध्यक्ष असतात जिल्हा परिषदेचे. आता त्यांच्या वयामध्ये माझ्या तो 20 वर्षाचा अंतर आहे फक्त माझे. पण खूप आपली दोस्ती किंवा मैत्रीसारखं ते वागत होते. मला इथं स्टाफ नंतर सुद्धा ते असं म्हणायचे का नाही वामनचं. ज्यावेळेस ते कॉलेजमध्ये यायचे त्यावेळेस प्राचार्याच्या रूममध्ये जात नसायचे, ते माझ्या रूममध्ये येऊन बसायचे. माझी एवढी रूम होती आणि तिथे येऊन बसून तिथून सगळ्याला ऑर्डर द्यायचे. ते एवढे त्याच्या आमच्या होतं त्यांचं प्रेम होते. तर ह्या गोष्टी करत असताना NCC केली, स्पोर्ट्स केले. स्पोर्ट्समध्ये तर इतकं जीव लावला मी मुलांना तर अनेक स्पोर्ट्समन खूप मोठमोठे अधिकाऱ्यावर जागा आहेत. म्हणजे आजही त्यांचे मला फोन येतात, अतिशय रिस्पेक्टिव्ह बोलतात. PS आहे तर कितीतरी आहेत. आणि इथं आता माझा लक्ष्मण पवार आहे म्हटलं इथं, हा सुद्धा माझाच विद्यार्थी. आता बोरगावकर माझा विद्यार्थी आहे. एकनाथ शिरसाट म्हणून होता, म्हस्के कंपनी वडिलाकडे पैलवान म्हणून. पैलवानाला तर तोड नव्हती इथं. पाथडीचा मुलगा पैलवान अर्जुन शिरसाटची मी एक गोष्ट सांगतो. अर्जुन शिरसाट मला माहीत असेल, त्यांनी चॅलेंजवर आपल्या एका पैलवानला एका मुलांनी लॉर्ड्स काउंटीमध्ये हरवलं आणि याची कुस्ती लागली. आणि चॅलेंजवर त्याने एवढं जर त्रास दिला कधी म्हणजे कुस्ती केली, कधी वाखाणण्यासाठी कुस्ती झाली, ती अर्जुन शिरसाट आजही बाजूला मिळाली. तर अशा रीतीने खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी जीवन केलं. खूपच म्हणजे का कसलाही त्रास झालेला नाही मॅनेजमेंटचा. आणि आम्हाला आमच्या मनाप्रमाणे जगता आलं. आम्हाला कसल्यातरी फॅसिलिटी कमी होत्या इथं, परंतु आम्ही त्याचा समाधानी होतो. नंतर आज जी पेन्शन मिळते तुम्हाला कल्पना येणार नाही. पगार आम्हाला केवढाच मिळाला नाही. आज पगार आम्हाला जो त्यावेळेस मिळत होता तो पेन्शन निम्मा सुद्धा त्याच्या डबल आम्हाला पेन्शन मिळते. एवढा फरक झालेला आहे. त्यामुळे तसं काय समजायचं कारण नाही. तर खरोखर हा कार्यक्रम आपण आयोजित केला, आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा सत्कार केला. सत्काराबद्दल आम्हाला मिळतं. मला अजून संस्था पाहायला पण जायचे, मला ते ग्राउंडसुद्धा पाहायला जायचे अजून कसं की अजून ते मेंटेन केले. कारण 400 मीटरचा ट्रॅक मी अनेक स्पर्धा इथे घेतल्या होत्या. इंटर कॉलेजिएट, इंटर ग्रुप, युनिव्हर्सिटीचे प्लेयर इथे मी तयार केलेले होते. मी गावामध्ये फ्लड लाईटमध्ये कबड्डीच्या स्पर्धा घेतल्या होत्या. इथे लोकांना आठवतं माहिती, मला माहिती. पण फ्लड लाईटमध्ये कबड्डीच्या स्पर्धा घेतल्या होत्या. त्यामुळे सगळ्याला माहिती राहतं वामन सर काय आहे. आणि म्हणून मला थोडीशी सगळ्यांनी माहिती होती. तर या ठिकाणी खरोखर मी भारावून गेलेलो आहे. या ठिकाणी आपण नाव लिहिलेलं आहे. बाबूजी आव्हाडबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे. म्हणजे कारण खूप लोकांनी सांगितलेलं आहे बाबूजी आव्हाडबद्दल. ते आमचे मित्र होते काय असं वाटायचं. म्हणजे आम्हाला मित्रासारखं वागायचे ते. म्हणजे जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना त्यांच्या रूमवर बंगल्यावर आम्ही जायचो.
तेव्हापासून करायचो. मी या संस्थेमध्ये येण्यासाठी ॲप्लिकेशन केला नव्हता. रेसिडेन्शियलमध्ये मी टीचर होतो. भाऊजीची माझी गाठ पडली. एक दिवस भाऊजी म्हणले, तू काय करतो? मी म्हणली या माझ्या कॉलेजमध्ये. त्यावेळेस परिस्थिती नोकऱ्यांची अशी होती. बबनराव माझी हरिबलची खेळाडू मी एकच खेळायचो. त्यांचा फोन आला, उद्याची सगळं जॉईन हो. अर्ज नाही, काही नाही हे ठिकाणी जॉईन करू. अशी परिस्थिती आता पहा काय झालेली. त्यावेळेसची परिस्थिती कशी होती, आत्ताची परिस्थिती कशी. फार वंडरफुल, म्हणजे वेगळ्याच गती होतं. मुळात म्हणजे या ठिकाणी स्पोर्ट्स सुरू केलेत, पण महिलांचे स्पोर्ट्ससुद्धा मी घेऊन गेले. अनेक महिला टीम घेऊन गेलो होतो. कबड्डी, ॲथलेटिक, या ठिकाणी महिला टीम तुला आता किती होतात मला माहीत नाही, कारण 26 वर्षामध्ये मला काय चाललं काहीच माहीत नाही. आमची अपेक्षा होती काही कार्यक्रमाला इन्व्हिटेशन कार्ड येईन, बोलवतील, पण असं काही झालं नाही. त्याच्याबद्दल काही राग नाही. आज आम्हाला एक उपस्थित केलं, बोलवलं, आमचा सत्कार केला. आम्ही आपले खूप आभारी आहोत. आणि ते मला तर वाटतं आमच्या काळात ते मॅनेजमेंटचं जवळजवळ कोणी दिसत नाही मला, जवळजवळ होती. आणि आमच्या काळात ते जवळजवळ खूप एक्सपर्ट लोक होऊन गेले म्हणजे मला तर वाटतं होती. सोलोनेसारखे माणसं या ठिकाणी होते. नंतर आपले मराठीचे काय खांडेकर खूप हुशार माणसं होऊन गेलेले. अशा रीतीने या संस्थेचा खूप मोठा उद्धार झाला. हा परिसर पाहिल्यानंतर आज शिरल्याबरोबर वेगळं वातावरण वाटतं. सर यानंतर राहिलेली GP टाकणे. एक आमच्या मुलाची इच्छा होती, एक 51,000 रुपये मी स्पोर्ट्स तो एक काय करिअर करील त्याच्यासाठी त्याचे व्याज 2 पैसे त्याला बक्षीस द्यावं असं मी 50,000चा मी चेक या ठिकाणी. देशमुख सर समोर घ्या. खूप उशीर झाला आहे, अक्षरशः 2 मिनिटात मी संपवतो. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या संबंधात आपण जे सर्व एकत्रित जमा झालेलो आहोत त्याच्या पाठीमागचा दूरदृष्टीचा महामानव म्हणजे मामा किंवा बाबूजी आव्हाड. 1965 साली इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांचे मित्र कंपनी एकत्र आले आणि रस्त्याच्या लगत ही 20 एकर जमीन घेतली. ही त्यांची दूरदृष्टीच. समृद्ध लायब्ररी ही त्यांची दूरदृष्टीच. आणि ह्या भागातल्या विद्यार्थ्यासाठी शिक्षणासाठी काय करता येईल हे त्या काळात विचार करून संपूर्ण नियोजन करणारा हा महामानव माझ्या दृष्टीने तर महामानवच आहे. तर त्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो आणि नंतर पुढचं भाषण. आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभयजी आव्हाड, उपाध्यक्ष सुरेशरावजी आव्हाड, प्राचार्य माझ्याबरोबर ज्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, GB आगाव सर, GP ढाकणे सर आणि हायस्कूलचे प्राचार्य बाकीचे मुंदे सर झालं, पारगावकर सर, ह्या सर्व त्यावेळेसची कंपनी आमची एकत्रच अधूनमधून भेटायची. पण कॉलेज ज्यावेळेस मी सुरुवातीला इथं लागलो त्यावेळेस मी मोस्ट ज्युनियर होतो. बाकी सगळे वयानं जास्त होते माझ्यापेक्षा, 5-10 वर्षांनी जास्त होते. पण त्यांनी असं कधी वाटलं नाही त्यांना मला त्यांच्यात फिरताना की मी फार लहान आहे आणि यांच्याबरोबर कसं जावं फिरावं. त्यांनी इतकं सामावून मला घेतलं. म्हणजे आता वामन सराच्या तर माझ्यातच 12 वर्षाचा फरक आहे. म्हणजे मी इथं विद्यार्थी असतो तर त्यांचा विद्यार्थी असतो. पण ह्या लेवलचे सगळे होते. इतका मी ज्युनियर होतो ज्यावेळी मी 74ला लागलो त्यावेळेस. पण असं असताना सुद्धा ह्या स्टाफने म्हणजे सरांनी जे सांगितलं की 12-14 जणच आम्ही होतो. अतिशय एक जीवाचा स्टाफ, अतिशय एक जीवाचा. आणि कष्ट करायचं, विद्यार्थ्यांना शिकवायचं म्हणजे शिकवायचंच. मला प्राचार्यांनी इंटरव्ह्यू घेताना सांगितलं तुम्हाला 110चा वर्ग चालवावा लागेल. आश्चर्य वाटेल मित्रांनो, मी ज्यावेळेस सर्व्हिस लागलो त्यावेळेस FYBच्या वर्गात 110 ॲडमिशन असायचे आणि 110 विद्यार्थी प्रेझेंट असायचे. आता दिसतंय हे, मी जेव्हा रिटायर झालो तेव्हा 525 विद्यार्थ्याचे ॲडमिशन होतं, 25 विद्यार्थी वर्गात नव्हते. इतका फरक झालाय, एवढा फरक झाला. हे जे वैभव दिसतंय हे वैभव आम्ही अनुभवलं नाही. सुरुवातीला वामन सरांनी सांगितलं तसं गावाच्या शाळेमध्ये या रूममध्ये 1 वर्ग, त्या रूममध्ये 1 वर्ग, त्या रूममध्ये 1 वर्ग, अशा ठिकाणी आम्ही शिकवलं. पण विद्यार्थी घडवले म्हणजे घडवलेच, मनापासून घडवले, यात वादच नाही. आपणही तसा त्रास घ्या, त्यातला आनंद वेगळा आहे. आम्ही जे जुना स्टाफ जो होता दॅट वॉज द गोल्डन डेज ऑफ माय लाईफ असं मी समजतो. कारण त्यांच्याबरोबर गप्पा मारणं, वाचलेल्या पुस्तकाबद्दल चर्चा करणं, अनेक गोष्टीबद्दल समाधान म्हणजे अनेक गोष्टीबद्दल चर्चा व्हायच्या. असं काही नाही की नुसते एकमेकाच्या फिरक्याच घ्यायच्या. खूप वाचन व्हायचं त्या काळात आणि वाचल्याबद्दल वाचनाची चर्चा व्हायची.
कोणती पुस्तकं चांगली त्याची चर्चा व्हायची. मामा येऊन बसायचे, लायब्ररीला बोलवायचे आणि मामाने लिस्ट द्यायची, हे 2-4 पुस्तकं मागवा. त्या लायब्ररीच्या लक्षात यायचं नाही लवकर, अशी परिस्थिती. मग पांडुरंग खेळकरांनी आम्हाला बोलायचं, जवाल सर ही पुस्तकं मामाने सांगितली तर कुठे मिळतील काय बघा तरी तुम्ही चौकशी करा, अशी परिस्थिती असते. इतका मामांचा दांडगा अभ्यास, कुठून शोधून काढायचे ते पुस्तकं तेवढा आणूनच द्यावे लागायचे त्याला, अशी परिस्थिती होती. एवढा अतिशय समृद्ध लायब्ररी मामाने केली, अतिशय. आणि मामाचा स्वभाव कसा बघा, लायब्ररी जळाली, जोगदंड म्हणून वाचवण होते. आले मामा सकाळी सकाळी लवकर, आम्ही सगळा स्टाफ जमा झालो होतो, हैराण होतो, आमचे चेहरे सगळे पडलेले होते, एवढी मोठी लायब्ररी नष्ट झालेली आम्ही बघत होतो, अशी परिस्थिती. मामा आले म्हणले जोगदंड शिपाई त्याला झाला, हे करा ते करा. अरे म्हणजे झोपला माणूसच आहे तो, यायला गेला, त्याचा काय विचार करतो. म्हणजे त्याच्याकडं अशा इतक्या सॉफ्ट कॉर्नरने बघणारे माणूस तुम्ही त्यावेळेस बघितला. म्हणजे माणसातला मानव हा मी मामाच्या ठिकाणी बघितला त्यावेळेस. त्याच्यावर म्हणजे तू साल्या कुठे गेला होतास, झोपला कसा, अमुक, काही बोलले नाही. माणूसच आहे म्हणजे ती झालीच होते, या भाषेतच बोलले आणि समाधान. अशा परिस्थितीतून आम्ही गेलो. आज हे तुम्ही सगळं वैभव बघताना मित्रांनो, 4-5 स्टेप गेल्यानंतर पुढचं आहे, अशी परिस्थिती. इतक्या शून्यातून हे निर्माण झालेलं आहे. आज अभयराव जे आपल्या इतरत्र फिरतात, जे चांगलं दिसेल ते आणतात आणि राबवतात, हा त्यांचा वैशिष्ट्याचा भागच आहे. हे जे आज तुम्हाला इतकं सेमिनार हॉल म्हणा, हे म्हणा, हे सगळं बाकीचं जे दिसतंय ना, हे त्यांनीच आणलेलं आहे. कुठून जिथं जातील तिथून काय जे सापडतंय ते आणतात आणि ते राबवण्याचा प्रयत्न करतात, अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यांच्या कार्याला असंच यश लाभत जावं आणि ही संस्था उत्तरोत्तर अशीच वैभवानं मिळवत जावं, अशीच अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि आम्हाला अशीच आठवण ठेवत जा आमची, अशी पुन्हा एकदा त्याला विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद सर. यानंतर प्राचार्य जी.पी. ढाकणे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त. या जयंतीच्या निमित्ताने बाबूजींच्या चरणी त्रिवार वंदन. आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व आजी माजी कर्मचारी, विद्यार्थी मित्र, वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे मोहिते सरांनी जे वाक्य वापरलं तेच वाक्य मी पुन्हा एकदा वापरतो. या ठिकाणी काम करत असताना आपला अभिमान वाटला पाहिजे आणि आपली कोणाला लाज वाटली नाही पाहिजे. आपला अभिमान आपल्या संस्था चालकांनाही वाटला पाहिजे आणि आपल्याकडे पाहून त्यांची मान ताठ झाली पाहिजे. यातच सर्व आलं. मी पुनश्च एकदा सर्व संस्था चालक, प्राचार्य, सर्व स्टाफ यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि असे उत्तरोत्तर कार्यक्रम आता आधीच्या वक्त्यांनी जसं हे सांगितलं की 100 वर्षानंतर देखील असाच कार्यक्रम व्हावा, अभय आव्हाड यांच्या अध्यक्षतेखालीच व्हावा, अशी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर प्राचार्य जी.बी. आढाव यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. जास्त वेळ घेणार नाही. माझं अर्ध काम जमाले सरांनी, वामन सरांनी करून ठेवलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय अभयरावजी आव्हाड, उपाध्यक्ष सुरेशरावजी आव्हाड, सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी कर्मचारी, आजी कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, या महाविद्यालयामध्ये मी 15 जून 1970 साली जॉईन झालो. इथे बराच मोठा इतिहास आहे, बऱ्याच गोष्टी यांनी सांगितलेल्या आहे. तो काळ जर आठवला तर खूपच वेगळं वाटतं. पण त्या काळामध्ये या पाथर्डी तालुक्याचे जे शिल्पकला आपण म्हणू कलाकार आहेत असे बाबूजी आव्हाड, त्यांनी या तालुक्याला एका उच्च अशा ठिकाणी येऊन पोहोचवलं आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांची काही पार्श्वभूमी सांगितली गेली नाही, बहुतेक माहीत असावी. ते मिलिटरीमध्ये कॅप्टन होते ग्वाल्हेरला. त्यांचे वडील चुलते मेजर होते ग्वाल्हेर संस्थेमध्ये. त्यांनी ती सर्व्हिस सोडून इथे पाथर्डीत आले आणि आपल्या तालुक्यातील सामान्य जनतेच्या आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यदायक असे सगळे विकास व्हावा या दृष्टिकोनातून अनेक प्रकल्प राबवले.
त्याच्यामध्ये वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना उभारणीमध्ये बाबूजीचा सिंहाचा वाटा होता. त्याच काळामध्ये तुम्हाला कल्पना नसेल, पिरगावचं जे हायस्कूल होतं ते बाबूजींनी उभारलं होतं 1959 साली. परंतु कालांतराने थोडं राजकारण झालं आणि ते नगरच्या एका मोठ्या संस्थेला जोडलं गेलं. त्यानंतर त्यांनी विचार केला की आपल्याला आपली संस्था काढायची आहे आणि म्हणून 1965 साली त्यांनी ही पार्थ विद्या प्रसारक मंडळ स्थापन केलं. त्यांना त्या काळामध्ये त्यांचे सहकारी खूप खंबीर होते. त्याच्यामध्ये दादा पाटील राजळे होते, रामभाऊ आकळकर होते, शिवाजीराव आठरे होते, खेडकर वकील होते, बडे वकील होते, आणखीन असे महान महान लोक होते की ज्यांनी या संस्थेसाठी वाहून घेतलं. या संस्थेचा आजीव सभासद व्हायचं असेल तर किती वर्गणी असेल, फक्त 100 रुपये देऊन तुम्ही आजीव सदस्य होऊ शकत होता. आणि त्या काळात शिक्षकांनी 100 रुपये देऊन या संस्थेचे आजीव सदस्य झालेले आहे. बाबूजी खूप दूरदृष्टी होती. बाबूजीचं अष्टपैलू व्यक्तिमत्व सांगायचं झालं म्हणजे एवढं प्रचंड वाचन त्यांचं. नंतर माणसं वाचण्याची पद्धत म्हणजे आपण माणसाचा परिचय म्हणतो, ते समोरचा माणूस वाचित असत की हा कसा आहे याच्यामध्ये. अशा हा महामानवाचा आज 104वी जयंती आहे. त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी तुम्हाला पूर्वीच्या काळात घेऊन जाणार आहे. त्यातले बरेच मुद्दे यांनी सांगितलेले आहेत. 1972ला दुष्काळ पडला. मी इथं जॉईन झाल्यानंतर मला त्यावेळेच्या प्राचार्याने खूप संधी दिली. मी त्यावेळेस या संस्थेने एक हॉस्टेल चालवलं. ते बाबूंच्या घराजवळच काकड्याची बोर्डिंग होती आणि ते हॉस्टेल चालवलं. तिथे फुकट राहायची आणि जेवायची व्यवस्था होती. त्या काळामध्ये विद्यार्थी बाहेरून डबे घेऊन यायचे, म्हणजे त्यांचे एसटीने डबे यायचे, खोलीवर राहायचे आणि जेवण करायचे. 72ला दुष्काळ पडला. काय करायचं? बाबूजी या प्रयत्नांनी आम्हाला शिर्डी संस्थान आणि मुंबईच्या विद्यार्थी संघटनेने 500 विद्यार्थ्यांना 1 वर्षभर जेवण पुरवणं एवढा खर्च पुरवला. त्याचा रेक्टर मी होतो. एवढंच नव्हे, त्या काळामध्ये आम्ही स्टडी सर्कल चालवलं. आता अभ्यास नकोच वाटतो, फक्त संस्था चालक देतील का, शिक्षक देतील का, कॉप्या देतील का, त्यामुळे विद्यार्थी घडत नाही. या संस्थेमधून IAS ऑफिसर तयार झाले, मोठमोठे ऑडिटर झाले. आज संस्थेतला माजी विद्यार्थी दौंड म्हणून जो महाराष्ट्राचा ऑडिटर झाला तो याच संस्थेमधून झाला. आमदार झाले, जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. असेच विद्यार्थी जे घडले ते बाबूजीच्या नेतृत्वाखाली घडलेले आहेत. याच्यामध्ये हा महामानव, त्यांना इतका अभ्यास असायचा. ही जी इमारत बांधली ही इंडो जर्मन सोसायटीने 2 लाख रुपये दिले त्यावेळेची किंमत माहिती आहे का? प्राध्यापकाचा पगार माझा 15 जूनला मी जॉईन झालो, महिन्याचा पगार 485 रुपये होता प्राध्यापकाला पगार. प्राथमिक शिक्षणाला 90 रुपये आणि हायस्कूल शिक्षणाला 160 रुपये. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही अनेक योजना राबवल्या. त्याच्यामध्ये आम्ही कॉलेजमध्ये असताना बाबूजीच्या प्रेरणेने एक विद्यार्थी पतपेढी चालवली मी स्वतः. ती अशी की विद्यार्थ्यांच्या पालक बुधवारी बाजारात यायचे, खर्चायला पैसे द्यायचे, जे इथं राहत होते. त्यांना आठवडाभर स्वयंपाक करावा लागायचा. त्यांना तेल नसायचं, कधी बेसन पीठ आणायला लागायचं, कधी भाडं द्यायचं. तर आम्ही अशी पतपेढी चालवली की विद्यार्थ्याला 10 रुपयापासून 30 रुपयापर्यंत कर्ज द्यायचं. तुम्हाला 10 रुपये 30 रुपये, त्यावेळेस फार मोठी ते 10 रुपये 30 रुपये. त्यावर व्याज घ्यायचो आम्ही 1 रुपयाला 1 पैसा आठवड्याला. तेव्हा पैसा हे होतं साधन. असं 30 रुपयाचं आठवड्याला 30 पैसे घ्यायचे, त्याने 15 आणून द्यायचे. अशी प्रकारची आम्ही चालवली. दुसरं अष्टपैलू व्यक्तिमत्व बाबूजीचं म्हणजे वाचन, फार अभ्यास. नवीन पुस्तक बाजारात आले की पहिल्यांदा ते वाचत असत. आमच्या स्टाफमध्ये येऊन बसायचे आणि म्हणायचे हे पुस्तक वाचलं कोणी. त्यांचा स्वभाव मायाळू होता, तेवढाच फार ते अग्रेसिव्ह होते, भयंकर. ते कधी घाबरत नाही. ते असे सटकवायचे प्राध्यापकाला, तुम्हाला एवढं तुमचा फक्त पगार कुटुंब मिळाले की बाद झालं, तुम्हाला बाकीच्या विद्यार्थ्याचं बाकीच्याचं काही घेणं देणं नाही. असं व्यक्तिमत्व, पण प्रेमळही तेवढंच होतं याच्यामध्ये. मी तर माझं भाग्य समजतो की माझ्या जीवनामध्ये मी 1959-60ला भगवान विद्यालयाच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे. त्यावेळेस पाथर्डीला सुद्धा मॅट्रिकचं सेंटर नव्हतं. 11वी मॅट्रिकचं सेंटर शेवगावला होतं आणि 63 सालची पहिली बॅच आहे की ज्या त्याचा मी पहिल्या सेंटरचा विद्यार्थी आहे. त्यानंतर भगवान विद्यालयामध्ये
सोनन साहेबासारखे की जे महाराष्ट्रात MPSCला पहिले आले, भगवान बाबाचे खूप मोठे चांगले होते, ते हेडमास्टर होते, ते या महाविद्यालयाचे शिक्षक झाले पुढं. त्यांनीच मला इथं आणलं. खरं मी यासाठी भाग्यवान समजतो की भगवान बाबासारखे गुरु मला मिळाले, त्यांची हातची माळ आहे मला. सोनन साहेबासारखे शिक्षक गुरु मिळाले आणि आध्यात्मिक हे क्षेत्र झालं, परंतु कौटुंबिक क्षेत्रामध्ये भाऊजीसारखे एक महान हे एक नातेवाईक मिळाले की ज्यामुळे मी जास्त घडलं गेलो. 72 साली मी NSSचा प्रमुख झालो. राष्ट्रीय सेवा योजना काय आहे? महात्मा गांधीच्या जन्मशताब्दीच्या वेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाव्यतिरिक्त समाजात जाऊन तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करून काय प्रश्न आहे खेड्याचे समजून घेऊन स्वतःचा विकास करावा यासाठी स्थापन केली होती. 1994ला त्याचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं, म्हणजे 25 वर्ष झाली होते. त्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये जे 1450 कॉलेज होते त्या सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांचं तून एक आदर्श अधिकारी नेमायचे की जो चांगलं NSSचं कार्य करतो. मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्रामध्ये 1450 कॉलेजमधले जवळजवळ त्यावेळेस 15-16 विद्यापीठ होते. तर आपल्या महाविद्यालयाचा मी इन्चार्ज होतो. पुणे विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून पहिला पुरस्कार मला मिळाला 1994 साली. फक्त मलाच नाही मिळाला, तर आमचे विद्यार्थी तसेच होते. भारत गाडेकर नावाचा विद्यार्थी की जो आज STGला शिक्षक आहे, भारत लेव्हलची NSSची शिबिर होतं दापोली कॉलेजनी, दापोली सिटकी कॉलेजनी ऑर्गनाइज होतं. पूर्ण भारतातले विद्यार्थी, पुणे विद्यापीठाचा एकच विद्यार्थी घ्यायचा विद्यापीठाचा. त्यामध्ये पुणे विद्यापीठामध्ये भारत गाडेकरला तिकडे पाठवलं होतं मी. तर त्यांनी भारतात पहिलं बक्षीस मिळवलं सांस्कृतिक कार्यक्रमाचं. म्हणजे विद्यार्थी सुद्धा महाराष्ट्रात कमी नव्हते. अशा प्रकारची योजना भाऊचं खूप लक्ष असायचं याच्यामध्ये. ते सुद्धा वाचन करायचे. लायब्ररी तर कुठल्याही तालुका लेव्हलची लायब्ररी इतकी समृद्ध नसेल, एवढी मोठी समृद्ध लायब्ररी होती. पण एका समाजकंटकाने त्याला आग लावली, जळाय. अक्षरशः भाऊनी इतकं दुःख केलं पण खचले नाहीत. त्यांनी परत पुन्हा तेवढी लायब्ररी उभा केली. एवढं त्यांची जिद्द होती भाऊनीची. ते खूप प्रेमळ होते, खूप प्रेमळ होते. मी तर एवढा भाग्यवान समजतो. ते माझी खूप चेष्टा करायचे, स्पष्ट बोलायचे. ते म्हणायचे तुम्ही माळकरी, मी भगवान बाबाचा शिष्य, गळ्यात माळ, तुम्ही एवढ्या टिळे लावता, एवढ्याला माळ घालता, लबाड लोक तुम्ही. पण आम्ही लबाडी काय केली एवढी? अहो लबाडी म्हणजे तुम्ही लई फसवता, काय वागता तुम्ही? कारण का तर त्यांनी लेनिन, मार्क्स हे कम्युनिस्टाचे सगळं कल्चर वाचलं. त्याचे ते 10 वर्ष आमदार होते. त्यांचं काय तो होतं की सामान्य लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे, सामान्य लोकांना मदत केली पाहिजे. तोच बाबूजी व्ह्यू होता. माध्यम वेगळं होतं, कम्युनिस्ट पक्ष. पण जेव्हा त्यांनी आपला अध्यात्म वाचला, त्यांनी मला आश्चर्य वाटेल, त्यांनी पूर्ण ज्ञानेश्वरी वाचली, एकनाथ महाराज भागवत वाचला, गाथा वाचला, कुठल्याही दै, आणि रात्री 3ला उठून जप करायचे. याच्यामध्ये मी त्यांना सहज गमतीने मी त्यांची गमत केली. तुम्ही आम्हाला नाव ठेवता धार्मिक लोक, माळ्या, तुम्ही आमच्या पंथाच्या येणार? हे शक्य नाही. मला तुम्हाला आठवण करून देईन मी की तुम्ही आमच्या पंथात येणार. आणि खरोखरच ते आमच्या पंथात आले. म्हणजे आमची मंडळी आम्ही मुकुंद काकाचा आडोळकर रोज प्रवचन जात होतो. परत आले की त्यांनी निरोप पाठवायची मंडळी, आम्ही त्यांच्या मुलीला की आज काय सांगितलं मला सांग. रोज हजेरी. आज कोणत्या अभंगावर घेतलं, काय काय घेतलं, एवढं वाचायचं. त्यांना एवढं हे झाले की ते म्हणले मी खरं म्हणजे एकनाथ महाराजांनी, ज्ञानेश्वरांनी, तुकाराम महाराजांनी जे सांगितलं तेच लेणीने सांगितलं हो. पण आम्ही येडे बसलो लेणी मास्टर डोक्यावर घेऊन, आणि यांना आम्ही जर ह्याचा अभ्यास करून लोकांना सांगितलं असतं, लोकांनी आम्हाला डोक्यावर घेतलं असतं. अशा प्रकारचं एक महान व्यक्तिमत्व. खूप त्यांनी खूप सहन केलं, पण सामान्य लोकांसाठी खूप खूप केलं. खरं म्हणजे अशा हा माझा साष्टांग. धन्यवाद सर. यानंतर आपल्या महाविद्यालयाचे कॅप्टन डॉक्टर अजय कुमार मधुकर पालवे यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे अलीकडे, इंडियन इकॉनॉमी नावाचा. तर त्याचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की इंडियन इकॉनॉमी या नवीन ग्रंथाचं आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाशन करावं. नवीन शैक्षणिक धोरणानुसार NEP FY BCom भाग 1 आणि 2 या विषयी संदर्भ ग्रंथ म्हणून
हा ग्रंथ त्या ठिकाणी उपयोगात येणार आहे. जी पदवी प्राप्त झालेली आहे आणि अर्थशास्त्र विषयातील 2 विद्यार्थ्यांना PhD साठी ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. आदर्श शिक्षक म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 2 क्रमिक व 1 संदर्भ ग्रंथाचे त्यांनी प्रकाशन केलेले आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय नियतकालिकामधून 31 शोध निबंध त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. विविध शिबिरामध्ये योगाचे प्रशिक्षक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. पाथर्डी नगर परिषद शहर उपजीविका कृती आराखडा सदस्यपदी ते कार्यरत आहेत. विद्यापीठ स्तरावर विविध समित्यांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. अशा डॉक्टर अजय कुमार पालवे यांच्या इंडियन इकॉनॉमी या ग्रंथाचं या ठिकाणी प्रकाशन झालं असं मी या ठिकाणी संयोजकाच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. मंडळ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. हे शेवटचं मनोगत आहे, याच्यानंतर आभार होतील आणि कार्यक्रम संपलेला असेल. सन्माननीय ॲडव्होकेट सुरेशरावजी आव्हाड साहेब. आखाड्यात उतरताना वस्तादाचं दर्शन घ्यावं म्हणून मी आमच्या वस्तादाचं दर्शन घेतलेलं आहे. मित्रांनो, आता सगळ्यांची नावं घेतली स्टेजवरची, कारण वेळ झालेला आहे आणि या वेळेमुळं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अभयरावजी, प्राचार्य आगाव सर, ढाकणे सर आणि आजी प्राचार्य, सर्व शिक्षक, गारगावकर सर आणि प्राध्यापक मित्रांनो, खरं म्हणजे आज पार्थविद्या प्रसारक मंडळाचा हिरक महोत्सवी वर्षानिमित्त संस्थापक अध्यक्ष माननीय स्वर्गवासी बाबूजी आव्हाड यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपण आपल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी करत आहोत. या सर्व सेवानिवृत्तांचे मी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल स्वागत करतो आणि आभार मानतो. खरं म्हणजे आता मामांच्या विषयी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, मी तिकडे काय जात नाही, कारण आम्हाला किंवा आपणा सर्वांना हे ज्ञात आहे. जुनी जी मंडळी होती त्यांना मामांच्या विषयी माहिती आहे आणि आता सर्व माहिती यांनी दिलेलीच आहे. तर यात सगळ्यात महत्त्वाची बाब अशी, मी आणि अभय या का चाललेलो आहोत याच्याविषयी, माँ अपने बेटे को कमर पर बिठाती है, माँ अपने बेटे को कमर पर बिठाती है, क्योंकि माँ जिधर तक देखती है उधर तक उसका बेटा दिखे. परंतु बाप बेटे के कंधे पर बिठाता है, बाप बेटे को कंधे पर बिठाता है, क्योंकि बेटे को बोलता है मैं जिधर तक देख रहा हूं उसके आगे तू देख. आणि हेच तत्व त्यांनी आम्हाला जे काही शिकवलं, शिकवण दिलेली आहे तीच आम्ही अंमलात आणतो. कारण कोणत्याही संस्थेत तुम्ही जा, कर्मचारी आणि मॅनेजमेंट यांच्यात फार मोठा फरक. हे वेगळे ते वेगळे, पण आम्ही समजतो तुम्ही ना आम्ही एकच आहोत. ही एकत्रित संस्था आहे आणि म्हणूनच या सर्वांचा आपण या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे. आणि एक छोटीशी एक कविता पण आहे, ती आपल्या सर्वांकरता आहे. आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही, आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही, एकाच घरात राहून आम्ही एकमेकाच दिसत नाही. हरवला तो आपसातला जिव्हाळा आणि संवाद,
एकमेकास दोष देऊन नित्य चाले वादविवाद. धाव धाव धावतो आहे, दिशा मात्र कळत नाही. हृदयाचे पाऊल कधीच हृदयाकडे वळत नाही. इतकं जाणून झालं पण जगायला वेळच नाही. जगलो आहोत कशासाठी, कधीच कसला मेळ नाही. जगलो आहोत कशासाठी, कशाचाच कशाला मेळ नाही. क्षण एक येईल असा, घेऊन जाईल हा श्वास अर्ध्यावरच थांबलेला असेल. अर्ध्यावरच थांबलेला असेल जीवनाचा प्रवास. अजूनही वेळ आहे मित्रांनो, अजूनही वेळ आहे. थोडे तरी जगून घ्या, सुंदर अशा जगण्याला डोळे भरून पहा. आणि मित्रांनो, खरं म्हणजे आज हा एक क्षण वेगळाच. या क्षणाला तुम्ही जी जुनी मंडळी आहात ही भेटलात, खरोखरच आनंद झालेला आहे. कारण बऱ्याचशा लोकांचे यातले आम्ही इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. आमच्या वडिलांनी सिलेक्शन करावं यांचं पहा तुम्ही. इंटरव्ह्यूला लोक बोलवायचो आणि किसनरावजी कुठे मी नेहमी इंटरव्ह्यूच्या वेळेला हजर असायचो. तर ज्या वेळेला इंटरव्ह्यू घ्यायचा त्यावेळेला मला काही पुस्तकं सुद्धा पाहून यावं लागत असे. तर अशा वेळी कोण बोलतोय, पाठीमाग कोण बोलतोय, अशा वेळे म्हणजे आपले जॉग्रफीचे सर इथं आलती, त्यांना अक्षांश रेखांश वगैरे असे सुद्धा प्रश्न विचारावे लागले. आणि काही प्रश्न विचारत असताना एका हायस्कूलच्या प्राध्यापकाला विचारलं की तू काय झालेला आहेस. तर त्या प्राध्यापकांनी मी प्राणीशास्त्र आहे, असं हायस्कूलचे टीचर होते, तर प्राणीशास्त्र आहे. तर मी त्याला एकच प्रश्न विचारला किंवा टिटवीला झाडावर बसता येत, म्हणजे त्यावेळेला प्रश्न विचारला, त्याला उत्तर देता आलं नाही. त्यानंतर त्याचं सिलेक्शन PSI ला झालं आणि नंतर माझ्याकडे आला आणि मला म्हणलं याचं उत्तर काय. हे कुठं काही पुस्तकात विशेष नसतंय काही गोष्टी. आणि मग असे जे प्रश्न आहेत विचारत असताना खरोखरच ज्या वेळेला आपण इंटरव्ह्यू घेतो त्यावेळेला त्या प्राध्यापकाला थोडा होईना अभ्यास करून यावा लागतो. आणि तो अभ्यास केल्यानंतर त्यांचं सिलेक्शन होताना चांगलंच सिलेक्शन होतं. मित्रांनो, आता आपला खरोखर आता फार वेळ घेत नाही. 1 रुपया 1 लाख नसतो, पण लाखातून एक रुपया काढला तर लाख राहत नाही. प्रत्येक गोष्टीला किंमत असते, कोणतीच गोष्ट फालतू नसते. तर मित्रांनो, परत एकदा तुमचे खरोखरच आभार मानतो. आपण त्या काळात फार चांगलं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सुद्धा आभार मानतो. आणि एक शेर सांगून माझं भाषण संपवतो. बुझी हुई क्षमा, बुझी हुई क्षमा फिर से जल सकती है. बुझी हुई क्षमा फिर से जल सकती है. तूफानों में घिरी किश्ती किनारे लग सकती है. मायूस न होना कभी जिंदगी में, मायूस न होना कभी जिंदगी में, ये किस्मत है कभी भी बदल सकती है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर अध्यक्षीय मनोगत सन्माननीय अभयजी आव्हाड साहेब. बाबूजी आव्हाड महाविद्यालय हीरक महोत्सव, बाबूजी आव्हाड यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व माजी प्राचार्य, माजी प्राध्यापक, माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक, सर्वच बंधू आणि भगिनींनो, आमचे प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बाबूजी आव्हाड यांच्या बाबत सर्वांनी सांगितलेलं आहे. वामन सरांचं थोडं खंत होती, परंतु काही ना काही राहिलं असं कार्यक्रमात ती यापुढे भरून काढू. तुम्ही अजून तरुणच आहात, तरुण दिसतात, त्यामुळं अजून काय दिवस आपले गेलेले नाही. त्यामुळं निश्चितच भविष्यात सचिन आणि देशमुख सरांना सांगतो की आपल्या चांगल्या मोठ्या स्पोर्ट्सला सरलाच उद्घाटनाला एक दिवस आणा. आणि निश्चितच बाबूजी
सगळ्या विद्यार्थ्यांना, आमच्या तरुण मित्रांना सांगू इच्छितो, बाबूजी कामगार आणि शेतकरी यांचे नेते होते. प्रत्येक कामगार प्रत्येकाने उदाहरण दिले त्याबद्दल. आणि आपले सगळे सिरियल पाहत असतील, तारक मेहता का उलटा चष्मा, तसं आपलं एक सारखं चांगलं कुटुंब आहे, त्यात काही असं तसं चालत राहतं. त्यामुळं त्या पद्धतीने ती मालिका काय संपत नाही, तशी आपली मालिका काय संपणार नाही. त्यामुळं काही आपण भविष्यात निश्चितच चांगलं काही करू, आपण असंच आपलं कुटुंब एक संघ ठेवू, एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी मी शेखर ससाने सर यांना विनंती करतो. आभारानंतर आपण सर्वांनी प्रसायदान म्हणण्यासाठी जागेवर उभं राहायचे. पाकविद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार, थोर स्वातंत्र्य सेनानी बाबूजी आव्हाड यांच्या जयंतीनिमित्त आपण आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरुवातीलाच आदरणीय मोरगावकर सरांनी सांगितलं की अनेक माजी प्राचार्य सरांनाही शिकवायला होते, ज्येष्ठ आहेत, आणि त्यांच्या पुढे बोलायचं कसं. खरं तर या सगळ्यांना, म्हणजे आजचे जे सत्कार मूर्ती आहेत, या सगळ्यांना मामांचा तीव्र असा सहवास लाभलेला आहे. आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की हे सगळे माणसं नाहीये, ते परिस्पर्श झालेले माणसं आहेत, परिस्पर्श झालेले माणसं आहेत. आणि या सर्वांना सन्माननीय अभयरावजी आव्हाड साहेब, उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेशरावजी आव्हाड साहेब यांनी हे परिस्पर्श झालेले माणसं या ठिकाणी बोलवले. तुमच्याही आयुष्याचं आणि आपल्या सगळ्या आयुष्यांचं, सगळ्यांच्या आयुष्याचं नक्कीच सोनं होईल या परिस्पर्शानं. या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय अभयरावजी आव्हाड साहेब, सन्माननीय सुरेशरावजी आव्हाड साहेब, तसंच माजी प्राचार्य जी बी आगाव सर, सन्माननीय माजी प्राचार्य जी बी डाकणे साहेब, सन्माननीय माजी मुख्याध्यापक अरविंद पारगावकर सर, ज्येष्ठ प्राध्यापक क्रीडा शिक्षक आरती वामन सर, सन्माननीय लक्ष्मणराव भोर सर, सन्माननीय जमाले सर, सन्माननीय माजी मुख्याध्यापक पुंदे सर, सन्माननीय शरद मेढे सर, मुख्याध्यापक श्री विवेकानंद विद्यामंदिर, सन्माननीय पुंदे मॅडम, सन्माननीय उज्ज्वला भोर जाधव मॅडम, तसंच प्राचार्य डॉक्टर डी ए चौरे, आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे सन्माननीय डॉक्टर अशोक कानाडे, आणि आजचे सर्व सत्कार मूर्ती सन्माननीय गीते सर, सन्माननीय वीर सर, प्राध्यापक मोहिते सर, प्राध्यापक वरळकर सर, सन्माननीय मोरगावकर सर, सन्माननीय मधुकर आगाव सर, सन्माननीय दारकुंडे सर, सन्माननीय गरजे दिलीप सर, सन्माननीय फुंदे सर, त्यानंतर सन्माननीय गळगट्टे सर, आपला सन्माननीय हंडाळ त्रिंबक सर, सन्माननीय भंडारी बाळकृष्ण सर, माननीय भापकर मॅडम, सन्माननीय नाथन सर, सन्माननीय इंगळे मॅडम, सन्माननीय भास्कर आव्हाड सर, सन्माननीय फुंदे शिला मॅडम आणि सन्माननीय शिवाजी शिरसाट सर, आपण सर्वजण उपस्थित राहिला. आपल्या सर्वांचे पुनश्चित आभार मानतो. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे गोड असा, या गोड कार्यक्रमाचा समारोप प्रसायदानानं होईल अशी मी विनंती. आता विश्वास मगे देवे, येणे भाग्य तोषावे, तो शोनी मज द्यावे, पसाय दान हे. जे घडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर मिळती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे दिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, भेट तू भूता सदा कल्प धरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव, पियुषांचे चंद्रमे जे राशन, मार्तंड जे तापहीन, ते सदा सज्जन, सोयरे हो तू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन लोकी, भजितो आदि पुरुषी, अखंडित आणि ग्रंथ उजवे, विशेषी लोकीये, दुष्टादुष्ट विजय, ओ आमिजी एत मने श्री विश्वेश्वराहो, आहोईल दान बसावो, येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला.